हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचन कोर्स अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे 7वा दिवस. आज आपण सोपी 3 अक्षरी शब्द जे आहेत त्यांच्यापासून बनलेले जे वाक्य आहे त्यांचे वाचन आपण करणार आहोत. या सिरीजमध्ये आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत अगदी शून्यापासून. चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत थोडक्यात आपण लक्षात घेऊया. शिकलेल्या शब्दांचा वाक्यात वापर कसा करायचा ते बघणार आहोत. त्यानंतर ए आणि द चा वाक्यातील उच्चार बघणार आहोत आणि सलग वाक्य वाचण्याची पद्धत बघणार आहोत. ए आणि द कसे वाचायचे. हे दोन साईट वर्ड आहेत जे वारंवार वाक्यांमध्ये वापरले जातात. बघा, हा जो ए आहे तर याचा उच्चार वाक्यामध्ये अ असा होतो. जेव्हा हा वाक्यामध्ये येईल तेव्हा त्याला आपण अ म्हणायचं आणि टीची हा शब्द जेव्हा येईल तेव्हा त्याला आपण द म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, अ कॅट, द सन. यानंतर आता आपण सेंटेन्स रीडिंग करणार आहोत. अ रेड पेन, अ हेन इन अ नेट. आता आपण सलग वाक्य वाचणार आहोत कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जे वॉवेल आहे त्यांचा साऊंड काय होतो, त्यानंतर कन्सोनंट्स असतील त्यांचे साऊंड काय आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता तुटक त्यांचा उच्चार करण्यापेक्षा आपण सलग त्यांचा उच्चार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, अ ह एन हेन, ह एन असं न म्हणता आपण आता त्याला सलगपणे हेन असं म्हणू शकतो. हेन इन अ नेट. 10 मेन सॅट. अ पिन इन a bin. A dog on a log. आपण सुद्धा या वाक्यांचा सराव करायचा आहे. Run in the sun. A cup is in a box. A dog ran to the fog. The kid has a big bag. A red pen is on the box. The sun is hot. Dad has a can and a map. A kid has a bib. The bug is on a mug. Sam had a rag in a bag. तर बघा, अशा प्रकारे आपण सेंटेन्स रीडिंग करायचे आहे. या ठिकाणी हे जे काही सेंटेन्स दिलेले आहेत हे सेंटेन्स आपण वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि या सेंटेन्सचे वारंवार आपण वाचन करायचं आहे, जेणेकरून मग आपली प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला मोठमोठे जे सेंटेन्स आहेत ते वाचायला सोपे जातील. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जे 3 अक्षरी शब्द जे होते त्यांच्यापासून बनलेले जे वाक्य आहे त्यांचे वाचन कसे करावे ते बघितलेलं आहे. यानंतर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मॅजिक ईचा नियम बघणार आहोत. मॅजिक ईचा नियम म्हणजे एखाद्या शब्दाच्या मागे ई लावल्यामुळे त्या शब्दांच्या उच्चारामध्ये काय बदल होतो ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, वाचत रहा. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करा.